नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचं विशेष बुलेटिन नवराष्ट्र न्यूज रूम। या बुलेटिनमध्ये आम्ही तुम्हाला आमच्या डिजिटलच्या सहकाऱ्यांसोबत राज्यातल्या टॉप 10 घटना घडामोडींची माहिती देतो। या घटना नेमक्या आजच्या काय आहेत ते जाणून घेऊया मुंबईतली माझी सहकारी श्वेता हिच्याकडून। श्वेता, नेमक्या काय आहेत आजच्या टॉप 10 बातम्या? नमस्कार, मी श्वेता झगडे, तुमचं नवराष्ट्र डिजिटलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। आजची राजकारणातली महत्त्वाची बातमी म्हणजे सुधाकर बडगुजर। त्यांची ठाकरे शिवसेनामधून हकलपट्टी करण्यात आली आहे। ती नेमकी हकलपट्टी का करण्यात आली आपण हर्षदाकडून जाणून घेऊयात। आज झालेल्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेला देखील बडगुजर हे अनुपस्थित होते आणि राज्यामध्ये सध्या महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळी बडगुजर यांना पक्षातून केलेली हकालपट्टी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा मोठा धक्का असू शकतो असं देखील मानलं जात आहे। त्यासोबतच दुसरी महत्वाची बातमी आहे, युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं मोठं जाळं समोर आलं आहे आणि आज पंजाबमधून जसबीर सिंगला अटक करण्यात आली आहे। तो जान महल या नावाने एक युट्यूब चॅनल चालवत होता आणि त्याचे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांसोबत संबंध असल्याचे देखील आढळून आले आहे आणि त्याला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे। त्यामुळे देशविरोधी कारवाया करणाऱ्यांचं जाळं आणखी किती पसरलेलं आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच बिझनेस क्षेत्रातली मोठी बातमी म्हणजे आठवडा सुरू झाला तेव्हापासून शेअर मार्केटमध्ये चढ उतार सुरू होता, मात्र आज सकाळी शेअर मार्केट सपाट जरी उघडला असला तरी दुपारी तो चांगल्या पद्धतीने म्हणजे तेजीत असल्याचं आपल्याला आढळून येते। LTI माइंडस्ट्री आणि डिव्हिज लॅब, एअरटेल, IDBI, श्रीराम फायनान्स यासारखे जे शेअर्स आहेत ते सध्या सर्वाधिक वधारलेले शेअर्स आहेत। थँक्यू हर्षदा, तू जसं सांगितलंस की शेअर मार्केटमध्ये आज पुन्हा घसरण जाणवलेली आहे। जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या। आता आपण जातो की महाराष्ट्राच्या बातमीमध्ये। महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। तर हवामान विभागाने कुठे अलर्ट दिला आपण तृप्तीकडून जाणून घेऊयात। राज्यात आता विविध ठिकाणी सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि अशातच आता मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागाला हवामान खात्याने हा अलर्ट दिलेला आहे आणि आज सकाळपासूनच नवी मुंबई आणि मुंबई शिवाय ठाणे, कल्याण या भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। आणि याच बरोबर दुसरी महत्त्वाची बातमी अशी आहे की कल्याणमध्ये दुधगडी किल्ला ही ऐतिहासिक वास्तू आहे आणि या किल्ल्याच्या डागडुजीसाठी जवळपास कोट्यावधीचा निधी जारी करण्यात आला होता, मात्र पाऊस सुरू होत नाही तोच किल्ल्याची भिंत ढासळली आणि या सगळ्यामुळे आता जे काही बांधकाम होतं त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं केले जात आहेत। की तृप्तीने सांगितलं की आज पाऊस कुठे कुठे असणार आहे, हवामान विभागाने काय अलर्ट दिलाय, त्यामुळे तुम्ही जर घरातून बाहेर पडणार असाल तर नक्कीच काळजीपूर्वक बाहेर पडा। आता नंतर आपण की क्राईम मध्ये काय घडते जाणून घ्यावं। वैष्णवी हगवणे प्रकरण सुरू असतानाच आज पुन्हा एक सोलापूरमधून धक्कादायक बातमी समोर येते। आपल्याला त्या संदर्भात वैष्णवी सांगेल। वैष्णवी, नक्कीच वैष्णवी हगवणे प्रकरण याला 1 महिना उलटला नसून तरीही अनेक अशाच घटना समोर येत आहे। आता पुन्हा एक सोलापुरातून अशीच एक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेने 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आणि तिचा देखील प्रेम विवाह झाला होता आणि तिचा पती सतत तिला 4 चाकी गाडी आणि माहेरून घरून पैसे आणण्यासाठी तिला सतत छळ करतो। तिच्या सासरच्याकडून तिचा छळ होत होता। दुसरी जर बातमी बघायला गेली तर क्राईमची, पुण्यातून एका प्रोफेसरने पेपर पास करून देतो म्हणून काही लाख असे उखडण्यात आलेले आहेत। म्हणजे गणिताचं इंजिनियरचे मुलं होते, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणारे मुलं होते, ते गणिताचा पेपर त्यांना पास करून देतो असं म्हणत त्यांच्याकडून 10 ते 50 लाख असे उखडण्यात आले आहेत। आणि त्याचबरोबर जर एक मोठी बातमी बघायला गेली तर महाराष्ट्र सरकारने पहिली म्हणजे सरकारी शाळेत शिकणाऱ्या पहिली इयत्तात शिकणाऱ्या मुलांना बेसिक मिलिटरी ट्रेनिंग हे सुरू करून देण्याचं जाहीर केलंय, योजना आणली आहे। थँक्यू वैष्णवी। जसं की पहिलीपासूनच आता आपल्याला ट्रेनिंग मिळणार आहे। आता आपण जाऊया मनोरंजन क्षेत्रामध्ये। कालपासून IPL ची चर्चा सुरू आहे आणि विराट कोहली याबाबत, विराट कोहलीवरती तर कौतुकाचा वर्षा होतच आहे पण मनोरंजन क्षेत्रातूनही होतोय। आपण जाणून घ्या की चेतन काय सांगशील याबद्दल।
RCB 4 वेळा अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे 18 वर्षामध्ये पहिल्यांदाच RCBने ट्रॉफी जिंकलेली आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वच स्तरातून RCB टीमचं आणि विराट कोहलीचं कौतुक केलं जात आहे. म्हणजे राजकारण झालं, इव्हन बॉलिवूड इंडस्ट्रीमधून सुद्धा क्रिकेटरवरती खूप कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी RCB वरती आणि विराट कोहलीवरती पोस्ट देखील केलेले आहेत. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, अजय देवगन, कार्तिक आर्यन, सोनू सूद, अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, त्याच्यानंतर अल्लू अर्जुन असतील, अशा अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावरती कमेंट केलेले आहेत. त्याच्यानंतर काय समालोचन करत असताना सितारे जमीन पर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खान आला होता IPLच्या फिनालीसाठी. तर त्यावेळी त्याने सचिन तेंडुलकर नंतर विराट कोहलीला पण मिस्टर परफेक्शनिस्टचा टॅग दिलेला आहे. त्याच्यामुळे सध्या त्याची जोरदार चर्चा चालू आहे. थँक्यू चेतन. चेतनने आपल्याला सांगितलं की IPL आणि विराट कोहली यावर दोघांवरतीही कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता आपण जाऊयात की सोने चांदी खरेदीवरती. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये चढ उतार तर होतच आहेत आणि लग्नसराई म्हटलं तर सोने खरेदी आलीच. आपण हर्षदाकडून जाणून घेऊया की आजची किमतींचे काय दर आहेत. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,000 आहे आणि 24 कॅरेटची किंमत 99,000वरती पोहोचलेली आहे. तर चांदीने लाखोंचा टप्पा पार केलाय आणि असंच जर सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत राहिली तर लवकरच सोन्याच्या किमती लाखांच्या पार जातील. आणि याची दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे स्मार्टफोनची. विवोने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे विवो Y19S Pro. या स्मार्टफोनची किंमत बजेट रेंजमध्ये म्हणजे या स्मार्टफोनची किंमत 10 ते 12,000च्या दरम्यान आहे. आणि हा स्मार्टफोन सध्या भारतात उपलब्ध नाहीये. हा मलेशिया आणि बांगलादेशमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये अनेक AI फीचर्स आणि पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. थँक्यू हर्षदाने आपल्याला सांगितलं आजच्या सोन्याच्या किमती काय आहेत. सोनं खरेदी असू दे किंवा स्मार्टफोन असू दे, तुम्हाला सर्व सविस्तर बातम्या आमच्या नवराष्ट्र डिजिटलमध्ये पाहायलाच मिळतील. अशाच रोज आपण दिवसभरातल्या बातम्या जाणूनच घेणार आहोत. तुम्हाला आणखीन काही महत्त्वाचे अपडेट हवे असतील तर आमच्या नवराष्ट्र.com ला नक्कीच फॉलो करा. थँक्यू. धन्यवाद श्वेता. या होत्या राज्यातल्या आजच्या टॉप 10 घडामोडी. या बुलेटिनमध्ये तुम्हाला कोणत्या बातम्या आवडतात, कोणत्या महत्त्वाच्या वाटतात, तुमच्या दृष्टीने राज्याच्या महत्त्वाच्या घटना घडामोडी कोणत्या आहेत ज्यांचा समावेश केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.